आता आपण पाहू शकतो हिवाळी अधिवेशनामध्ये MMRDने एक प्रस्ताव मांडला होता, तो म्हणजेच की आता पुनर्विकास हे MMRD हाती घेणार आहे. हाच प्रस्तावाला मंजुरी मिळाली की नाही ते अद्याप अजून ठरलेलं आहे. मात्र आपण पाहू शकतो आपण सध्या आहोत घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरामध्ये. ह्याच रमाबाई आंबेडकर नगराचा MMRD हा पुनर्विकास करणार होते. आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या होती कशा प्रकारचा प्रस्ताव होता. काय सांगाल आपण, जो MMRDने प्रस्ताव हाती घेतलाय तो म्हणजेच की 16,600 घरं जे MMRD यांचा पुनर्विकास करणार होते, काय सांगाल? हे सर्व ॲक्च्युली खरं म्हटलं खोटं आहे. हे काय खरं नाही आहे. जनतेचे जे लोकप्रतिनिधी आहेत वार्ड क्रमांक 133चे, हे सर्व जनतेला भ्रमत टाकतात की इथे बिल्डिंग होणार आहे, तुम्ही इथून आपल्याला खाली करावं लागेल. असं काही नाही आहे. आम्ही MMRDमध्ये गेलो, SRAमध्येही गेलो, पत्रव्यवहारही केला. आम्हाला पत्राचे उत्तरही भेटत नाही आहे. आणि त्या फ्रीवेच्या नावावरती आम्हाला इथून हाकलण्याचा डाव आहे यांचा. आणि तो कट रचलेला आहे की फ्रीवे आणायचा, त्या नावाखाली सर्व जनतेला इथून हाकलून द्यायचं दुसरीकडे. आणि फ्रीवेची स्थगिती 2013मध्येच बंद झालेलं आहे. फ्रीवे इथं नाहीच आहे. पण ते फ्रीवेचं नाव घेऊन फक्त तुम्ही सर्वे करा, बायोमेट्रिक करा आणि इथून तुम्हाला निघायचं आहे. 10,000 भाडं देऊ, पहिले 10,000 भाडं देऊ बोलले, नंतर 12,000 भाडं देऊ. आम्ही 40 वर्ष झाले आम्ही एकत्र राहतोय. तर आम्हाला काही कोणाची गरज नाही आहे. आणि आमच्यासाठी शासन येईल. आमचं जे पण आमचं काय पुनर्विचार करायचं आहे, काही करायचं शासन आहे. नक्कीच काय सांगाल, जे लोकप्रतिनिधी आहेत, माजी लोकप्रतिनिधी, कोणत्या पक्षाचं आणि काय आश्वासन देतात जनतेला? माझी लोकमध्ये फक्त बोलतात की एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझे म्हणजे जवळचे एकदम एक निकट आहेत आणि ते हे करून सर्व हेच तेच रस्ता तेच करणारे आणि ते माझे चांगले मित्र आहेत. ठीक आहे, तुमचे चांगले मित्र आहे, आमचे पण मुख्यमंत्री येते, आम्हाला फक्त लिखित द्यावं. जे आहे ते शासनाचे जे अधिकारी आहेत, जे प्रशासन आहे त्यांनी आमच्यावरती आमच्याकडे येऊन बोलावं की हे काय चाललंय काय नाही ते. नक्कीच काय सांगाल, MMRD हा प्रकल्प हाती घेतोय म्हणजे तो योग्य आहे की अयोग्य आहे? खरं म्हटलं तर प्रकल्प चांगला आहे, पण MMRDने आमच्याबरोबर यावं ना, आमच्याबरोबर बसावं. अशी दिशाभूल कोणी उडून दिशाभूल करणार का? उद्या मी पण बोलणार आहे 18 माझ्या बिल्डिंग बांधून देतो, मग ते होणार आहे का? उद्या मी बोललो की हिरानंदरीमध्ये तुम्हाला जागा देतो, असं होणार आहे का? शासन आमच्याकडे यावं, शासनाने बोलावं. आमची हीच विनंती आहे. आम्हाला प्रकल्पाला विरोध नाही आहे, आम्हाला फ्रीवेला विरोध आहे, प्रकल्पाला विरोध नाही आहे आम्हाला. शासनाचे माणसं यावे, आमच्या दरवाज्यात यावे आणि आमची दिशाभूल नाही करावी. आम्हाला सर्व सविस्तर सांगावे की नक्की काय चाललंय ते. आपण काय सांगाल? फ्रीवे इथून जाणार होता हे म्हणत होते ते लोक, पण तो नक्की पहिला प्रकल्प त्यांचा दुसरीकडे होता, पण त्यांनी इथून मधोमध परत काय स्टार्ट केला काय माहिती. नव्याने ते आले इथे, लोकांना त्यांनी उकसवलं थोडंसं फार, आणि त्याच्यामध्ये लोक कशी घाबरल्या गेल्यात आहेत. जर फ्रीवे झाला तर लोक जाणार कुठे? एवढी लोक कुठे ठेवणार तुम्ही? त्याचं तुम्ही काही आम्हाला निदान देत नाही. लेखी पत्र करतात लोक, आमची इथली धावतात. MMRD SRI वाले तुम्ही डायरेक्ट येत आहे, नोटीस न देता तुम्ही लोक सर्वे करून जाताय, डायरेक्ट लोकांना म्हणता पेपर द्या. लोक कोणत्या ह्याच्याने तुम्हाला पेपर देणार? हिशोब पाहिजे, किंवा लोकांना कळलं पाहिजे की हा नक्की कशाचा सर्वे चाललाय. हे तुम्ही प्रत्यक्षात लोकांना सांगतही नाही येऊन. तुम्ही कोणी अधिकारी पाठवता, कोण आहेत काय आहेत त्यांच्या IDचं काही आम्हाला हे दाखवत नाही, काय नाही. मग आम्ही त्यांच्यावर कसा भरोसा करणार? आणि एवढी लोक तुम्ही नेऊन टाकणार कुठे? त्याचा त्यांनी अगोदर हे करावं ना, त्यानंतरच त्यांनी इथे सर्वे करायला यावं. किंवा तुमचा अधिकारी कोणी आहे तो अधिकारी इथपर्यंत येऊ द्या आमच्यापर्यंत, त्याने आम्हाला समस्त माहिती देऊ द्या की असं असं प्रकार नक्कीच काय सांगाल, जे MMRDचा प्रकल्प आपण हाती घेतला असं म्हणताय, मात्र यासाठी MMRDचा अधिकारी कोणता आहे, हा प्रकल्प किंवा जो सर्वे चालू आहे त्याच्यासाठी येतात का? पण ते सांगतच नाही ना आम्हाला, प्रत्यक्षात माहितीच देत नाहीये ना. ते कोणी येतात, कोण आहे, त्यांचा आमचा IDच नाही आम्हाला दाखवत, तर आम्ही कसं विश्वास करणार त्यांच्यावरती? फक्त MMRD बोलते आम्ही SRI कडून आलो, कोण बोलते MMRD कडून आलो, मग आम्ही कसं हे करणार? त्यांच्यावर कोण आहे आम्हाला नक्की? त्यांनी ID प्रूफ तर दाखवा ना त्यांचा. आपण काय सांगाल? हा मुळात म्हणजे जे आम्ही MMRD SRAमध्ये जे आम्ही जातोय, ही कल्पना मुळात कोणालाच कुठल्याच अधिकाऱ्याने, कुठल्याच प्लॅनिंग डिपार्टमेंट असू दे ना, तर कुठल्या डिपार्टमेंटला अजूनपर्यंत त्याची कुठलीच कल्पना नाही. आम्ही कंटिन्यू त्यांच्याकडे गाठीभेटी करतो. हे आम्हाला मुळात कुठलंच म्हणजे अधिकाऱ्याने, आम्ही पत्रव्यवहार पण टाकले, त्याची पत्राची आम्हाला माहितीही मिळत नाही. आणि फक्त हा SRAच्या माध्यमातून हा काही जो हे लोकांनी सर्वे चालू केला आहे, हा सर्वेचे बागुल साहेब पण आम्हाला बोलले 2 दिवसात देतो, तुम्हाला उत्तर देतो, लेखी देतो. म्हणजे हे जो अधिकारी येतात त्यांना पण नेमका कशासाठी हा सर्वे चालला आहे ते पण मुळात सांगता येत नाही. नक्की ते SRA तर्फे आलेत का MMRD तर्फे आलेत? आणि म्हणून इथल्या आपल्या या नागरिकांची दिशाभूल झालीत की त्यांना एक्झॅक्टली काय बरं. आणि हा जर गव्हर्नमेंटचा खरंच हा प्रोजेक्ट असेल तर गव्हर्नमेंटने जे घर बाधिक आहेत लोक, त्यांच्याची परस्पर येऊन अधिकाऱ्यांनी चर्चा करावी आणि त्यांना कसं कुठं घर देणार, त्यांचं काय देणार ते गव्हर्नमेंटने आमच्याशी योग्य पद्धतीने शासनाने येऊन मार्गदर्शन करावं. तर आम्हाला प्रोजेक्टला विरोध नाही, पण जो गव्हर्नमेंटचा खरंच प्रोजेक्ट असेल तरच, नाहीतर आम्हाला हा येतोय तो येतोय तो मध्ये आम्हाला कोणी नको आहे. जर गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट, गव्हर्नमेंटचे माणसं येऊ द्या, MMRD असू दे, SRAचे अधिकारी असू, यांनी येऊन स्थानिक लोकांशी योग्य तो भूमिका घेऊन काय आहे तो खरा आहे का खोटा हे सिद्ध करून आम्ही रहिवाशांच्या वतीनं आम्ही ते गव्हर्नमेंटला हे करू, मग सहकार्य करू.
नक्कीच पाहायचं झालं तर आपण यांच्याशी बातचीत केली असता MMRDचा हा जो प्रकल्प आहे, कारण पाहायचं झालं तर MMRDचा कोणताही अधिकारी तर येत नसतो आणि पाहायचं झालं तर माजी नगरसेवक हे जनतेची दिशाभूल करतात असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. तीच दिशाभूल म्हणजेच पाहायचं झालं तर मुख्यमंत्री हे माझ्या निकटवर्ती आहेत आणि ते माझ्या शब्दाबाहेर नाही असं सामान्य नागरिकांकडून बोललं जाते. अनिल सावरे, जमाष्ट न्यूज, मुंबई.